या कार्यक्रमात उखाणा घेताना माझा कसा पचका आणि काय झालं नेमकं ते सांगतेच, पण त्या अगोदर दुपारच्या भयंकर उन्हातून घरी आलो, म्हणजेच माझ्या माहेरी. आणि घरी आल्या आल्या माझ्या आजीने लगेचच उतरंडीमधले छान छान आंबे खाण्यासाठी समोर ठेवले. आणि आमच्यापेक्षा जास्त एक्साइटेड तर राघव होता ते आंबे खाण्यासाठी. आणि जे त्याने गेल्यापासून पुण्याला येईपर्यंत पोटभर आंबे खाल्लेत, कारण त्याला प्रचंड मँगोज आवडतात. मी, मम्मी आणि माय तयार झालो लग्नाघरी जाण्यासाठी. तिथे गेल्यानंतर अगोदर नवरीबाईची भेट झाली. खूप सुंदर मेहंदी काढली होती तिच्या हातावर आणि आमची भेट खूप दिवसांनी सुद्धा झाली. तिथे राघवची लगेचच एका दादासोबत मैत्री झाली आणि त्यांचे खेळही सुरू झाले. त्यानंतर मी बांगड्या भरल्या. आमच्याकडे लग्न काढणे अशी एक पद्धत आहे, म्हणजेच लग्नाच्या आदल्या दिवशी मुलाकडून सगळे साडी, दागिने, नवरीचा सगळा शृंगार येतो आणि हे असं सर्व बायकांनी ओटी भरायचं. जे दागिने, साडी दिले ती वेअर करायची आणि त्याच दिवशी मुलाच्या म्हणजेच होणाऱ्या नवऱ्याच्या घरी नेलं जातं आणि मग बाकीचे कार्यक्रम, हळद वगैरे केली जाते. तर माझा पचका सांगते, मला तिथलं वातावरण आणि वैष्णवीला हे असं पाहून मी अगोदरच खूप इमोशनल झाले होते आणि त्यात त्या गुरुजींनी मला पटकन नाव घे असं म्हणाले आणि मी पूर्णपणे ब्लँक झाले. मला एकही नाव सुचेना. मग कसं तरी एक नाव घेतलं आणि तेही चुकीचं. तर असो पुढे पहा. हे असं संध्याकाळी देवकार्य निघत असताना राघव आणि शार्वीने इथे असा डान्स केला आणि असा संपला आजचा दिवस. भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.